काय शरणं त्र्यंबके नारायणी हरे कृष्ण
नारायण में बोला या हेलो आ गया
Oh,
आपुल्या हिताचो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देव गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाच पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ घरच्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पुढी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठोबा आयोग पिटे वरम पुंडरीकार्गतुं समाधि सतिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे बाबाजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वदी साक्षभूतं भवातीतत्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अगेद्र जननी देवांची ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय सो समेत आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तिदास उदारी जोजी वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती
कर जोडी तो कथे काढी आपण सारे जवळ श्री गुरु चरण सरोज रज निज मरण कुर सुधार बरन रघुवीर विमल जसु जोडाय गोपलचार बुद्धिहीन तन जानिके सुमिरो पवन कुमार हरहु कलश हरहु कलश जय हनुमान ज्ञान रामदत्त हनुमान प्रभु रामचंद्र भगवान महादेव भारत माता की जय माता की सनातन धर्म की धन्यवाद। श्री गुरुर्भ्यो नमः। आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होते जे सात्विक तया चारिक वाटे देवा बसूर वात होते रे जरा सा गप्प राही ना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्री संत शांतीचे सागर वैराग्याच्या मूर्तिमंत पुतळे पाचवा वेद छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु वारकरी संप्रदायाचे कडस असणारे पूर्ण विश्वाने वंदन करावं एवढी गाथा सर्वस्व या महाराष्ट्राला लाभलेले सर्वस्व एक श्रीमंत योगी संत जगद्गुरु तुकोबार आहे आणि जगद्गुरु तुकोबार यांचा निवडलेला सुंदरसा 4 चरणांचा प्रत्येकाचे अज्ञानाने झाकलेले कान्याचे पडदे उघडणारा अभंग आहे। अज्ञानारूपाच्या पाठीमाग जात असलेला हा समाज याला चपराक असं या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी सूचना दिलेल्या आहेत की व्यक्तित्व जर घडवायचं असेल तुम्ही स्वत काहीतरी बनवू शकतात। एखाद्या वेळेस आई वडिलांचे संस्कार जरी चुकीचे असले तरी माणूस स्वतः घडवू शकतो। वडिलांचे संस्कार यथा कदाचित जरी चुकीचे असले पण आईचे जर भक्कम असले तर हिरण्यकश्यपूच्या बीज रोपलेल्याला सुद्धा भक्त प्रल्हाद जन्माला येऊ शकतो। प्रत्येकाने मन लावून कीर्तन ऐका। याच्या आधी तुम्ही काही बरंच ऐकलं असेल, माझे कीर्तन बरेच ऐकलेले, पण आज विशेष करून झोप येईल ना असं बसूच नका स्वतः। काय होतं माहितीये का, मी प्रत्येक कीर्तनामध्ये आधी सूचना देते, गळ्यापर्यंत येईपर्यंत घास गिळला नाही पाहिजे। कितपर्यंत? हा, गळ्यापर्यंत येऊन बसेल इतकं गिळलं नाही पाहिजे। म्हणजे परिणाम काय होतो माहितीये का, निद्रा केव्हा येते माणसाला? झोप। हा, आपल्याकडे ऐराणी भाषा बोलतात त्याच्यामुळे ऐराणी मध्येच एक शब्द सांगते, पन्न नया म्हणून डोया मा नया प्याक डोया म्हणून ज्या झाकलेल्या अन्नाने त्याग केलेल्या ज्या नर आहे ना त्या सुद्धा तुकोबाराय वृत्तून करतात। म्हणून आजपर्यंत अज्ञानावर ज्ञानाचा जो विजय आहे तो संतांनी करून दाखवलेला आहे। अंधकारावरती उजेडाचा जो प्रकाश आहे, जसं दिव्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे पण दिवा पेटवणार पाहिजे। दिवा द्यायचा त्याचा व्यक्त का कुणीतरी पेटवला, पेटवल्याशिवाय काहीच पेटत नाही।
केल्याशिवाय काही पेटत नाही. पेटत गेलेलं कोणीतरी मध्यस्थी आल्याशिवाय मिटत नाही. जागृत लोकांकडे, अधर्माच्या मार्गामध्ये चालणाऱ्या लोकांना धर्माकडे, अज्ञानांना ज्ञानाकडे, अभक्तांना भक्तीकडे आणि अतिज्ञानींना भक्त प्रेमींना एकदम वैराग्याकडे नेण्याचा जो मार्ग आहे तो फक्त साधू आणि संतांकडे आहे. आणि तो मार्ग दाखवणारा एक सुंदर असे लाभलेले महाराष्ट्राच्या पुण्य पार्श्वभूमीमध्ये जगद्गुरु तुकोबराय आहे. 4,500 अभंग तुकोबराय लिहितात. फक्त भंडारा डोंगर, भालचंद्र डोंगर आणि विठ्ठल परमात्माचं चिंतन आणि 1000 वेळा केलं गेलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण, याच्यामध्ये सामर्थ्य तुकोबरायांचं बघा तुम्ही. जो माणसाला तुकोबराय काय पण तुकाराम म्हटलेलं नाव सुद्धा आवडत नाही, त्यांनी तुकोबरायांची आरती लिहावी. विरोधी पार्टीचा माणूस, एका गावामध्ये 2 लोक उभे राहतील तरच निवडणूक पण होईल. एक हारेल आणि मग एक जिंकेल. जोपर्यंत दुसरा एक कोणी हारत नाही तोपर्यंत कोणी जिंकणार नाही. पण हारलेल्या माणसाने जिंकणाऱ्याचं अभिनंदन करायला जावं एवढं सामर्थ्य त्या रामेश्वर गटांमध्ये निश्चित होत. जेव्हा तुकाराम महाराजांचं नाव सुद्धा पसंत नव्हतं ऐकायला, आरती ते लिहितात पण केव्हा लिहितात, त्याचं एवढं नाव लौकिक का होतं म्हणून मला प्रत्यक्ष त्याची भेट घ्यायची. असं काय होतो, एका कोंबडीचं पुण्यकृ आहे काय, त्याचा काय पिढीनं पिढी विठ्ठलाचं चिंतन केलेलं म्हणून गाता लिहितात. हा अधिकार तर फक्त ब्राह्मण पंडितांना आहे, हे कुठून आलं, चला बघावं. असं नाही, दुसऱ्याच्या हातीने पेटवलं, अरे तू त्यांना काटा काढ, आपलं तेच चालू आहे. दुसऱ्यांना दुखलं तिसरा मुक्त करायला, त्याच्यामध्ये मन आहे. दोघांचं भांडण, 2 भावांमध्ये वैर निर्माण तेव्हाच होत आहे जेव्हा दोघांमध्ये तिसरं कोणीतरी घुसतंय. मग तिसरं याचा अर्थ तुमच्या या दोघांपैकी तुमच्या महिला असो घरातल्या तर कोणीतरी जवळचं असेल. मला पहिले त्याला प्रत्यक्ष भेटायचंय, कारण जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष कोणाला तरी बघत नाही, त्याला जोपर्यंत तुम्ही जाणत नाही तोपर्यंत आपला परिचय होणार. तुम्हाला कोणीतरी सांगून दिलं हे जाऊ दे रे तिथं काहीच काम नाही बाई, तुम्हाला दुसऱ्याला कोणीतरी, कारण त्याचा वैयक्तिक काहीतरी विरोध असेल, मग तो तुम्ही चिंता घेऊन फिरायचं का नाही. म्हणून काय माहितीये का, सामर्थ्यवान जे लोक होते त्यांनी प्रत्यक्ष, कारण ज्यांनी आरती केली ते सामान्य नाहीयेत, रामेश्वर भट म्हणतात त्यांना. आणि भटाचा अर्थ 4 वेद शास्त्र त्यांचे नक्कीच पाठांतर असले पाहिजे, कारण 4,500 अभंग लिहिणाऱ्या माणसाला विरोध करायचा त्यांना. एकदा अभंग लिहून आलेला नाही. जिथे छत्रपती शिवाजी महाराज जर गुरु मानत असेल तर त्यांच्यामध्ये काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे, त्यांच्याशी विरोध करायचा आहे त्यांना. म्हणून ते समोरचा पैलवान किंवा कुस्ती खेळायला येतात एकाच राऊंड मध्ये. एक 90 किलोचा आहे आणि दुसरा फक्त 9 किलोचा आहे, मग कुस्ती लावणार का तुम्ही? 90 किलोच्या माणसाला दम देणारा किती किलोचा लागेल? कमीत कमी जरी धरला 80 तर पाहिजे का नको? नाही तर तो 90 ना, हा 30 ना, आता उंदीरा माहिती दे मग काय लागून धरायला. आता मांजर वजनदार आहे, ओके आहे उंदीर एवढा जे मांजर 2-2.5 किलो आहे उंदीर. मांजरीचं वजन पाहिजे तर किलोच्या वरतीच येईल का नाही, आणि उंदराचं वजन केलं मग म्हणून ती खाते. आणि मग उंदीर जर मोठा राहिला असता तर खाल्लं असतं का मांजरीने? नाही. परंपरा अशी सांगते मन एक हलकी वळण दिसली का कोणी बी. पण बरोबरीच्या माणसाशी युद्ध करायचं ना, कमीत कमी तुम्ही 80चं तरी वजन तुमचं असलं पाहिजे, तेव्हा तो 90 किलोच्या वजनदार आखाड्यामध्ये तो पैलवानाशी युद्ध करायला जाईल. तसे रामेश्वर भटाले समोर बघितलं, शौचालयाला बसले असताना सुद्धा विठ्ठलच्या परमात्म्याचा जो चिंतनाचा जो ध्यास होता तो कमी नव्हता, म्हणून तिथेच शरण गेले.
चाललं चुकीच्या तुलनेशी. तुलना समजते ना? हा. दुकानदाराकडे जर आपण अर्धा किलो वस्तू मागितली, अर्धा किलो साखर द्या, आणि जर त्यांनी 200 ग्राम दिली तर तुम्ही घेणार का? त्यांनी 200 ग्राम दिली आणि तुमचा त्या 500 ग्रामचा पैसा त्यांनी काढला, तुमच्या हातामध्ये वजनच सांगतं ही कमी आहे का? हा. कारण दुकानदार विक्री करण्यापेक्षा आता गिऱ्हाईक जास्त हुशार झालेली. हा. म्हणून त्यांनी बघितलं समोर आल्यानंतर धन्य तुकोबा समर्थ, काय रचना केली हो, जेणे केला हा काय रचना लिहिली, तुकाराम तुकाराम नाम घेता कोण कापे यम. आपले देखील कोण कापस? हा. या 2-2 वर्षाची उभं राहिले ना, हे सुद्धा कापत नाही आपले देखील. नाही म्हणत सोमुलं, नाही म्हणत बंदवड, नाही म्हणत चिंदवड, आणि ती नवीन आकडा टाकीन आज चिन्ह पैसा काय हाय सोनं, हाय बंदवड, हाय चिंदवड, गेलं ते चिंदवड उडत. आणि माहिती तिने बारी वेळी इंग्लिश मीडियम मजाच. काय पडता टाइम लागस ना विठ्ठल. म्हणून तुलना केली चुकीचा तुलनेशी. काय आलं? ब्रह्म तुका अशी आले म्हणून रामेश्वर. म्हणून या शब्दाला फार महत्व आहे. मी नतमस्तक का झालं त्याला कारण हे होतं. म्हणून अशा सामर्थ्यवान व्यक्तिमत्व असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला 4 चरणांचा अभंगकडे वळण्यापूर्वी थोडीशी सूचना आणि परिहार देणं महत्वाचं आहे. पुणे आणि पावन नगरी, कंढळे तालुका नंदुरबार. पुणे आणि या पावन नगरीमध्ये भगवान विठ्ठल परमात्माच्या या सुंदर अशा पावन मंदिर येतच आहे ना. हा. सुंदर असं छान असं भगवान विठ्ठल परमात्माचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर या पावन भूमीमध्ये सुंदर पावन गाव असणार आपलं कंढरे. इथे कीर्तनाचं आयोजन नियोजन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून तुम्ही उपस्थिती अशी दिलेली पण आहे. पण तरी एक विशेष भाग म्हणजे मला सांगावं लागणार आहे. कीर्तनाचा लाभ आज फार विशेष आहे. कीर्तनाचं कार्यक्रमाचं आयोजक जे आहेत थोडंसं नाव बोलून घेऊया, नंतर कार्यक्रमाकडे जाऊया. मुंबा हिलाल पाटील, आनंद हिलाल पाटील, कृष्णा हिलाल पाटील यांना नाटरत्न प्राप्त झाल्यामुळे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तिघं आजोबांच्या टाळ्या वाजून स्वागत करावं. नात बर का, नातू नाही नात. तसेच महेंद्र आनंद पाटील, भाऊ माईक देऊ का बेटा तिकडे. महेंद्र आनंद पाटील यांना कन्या रत्नाचा लाभ झालेला आहे. त्या निमित्ताने हरिभक्त परायण राधाताई पाटील बोलाणेकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्यांना कन्या झालेली ते आई आणि त्यांच्या वडिलांच्या, त्या कन्याच्या आई वडिलांच्या याच्यात सुद्धा अभिनंदनामध्ये याच्यामध्ये, कारण जोपर्यंत 2 परिवार एकत्रित येत नाही तोपर्यंत हा संजोग लाभत नाही. आणि 2 परिवार एकत्रित येतात तेव्हा कुठे हे नातू आणि नातांचा यांचा जन्म होत राहतो. म्हणून कसं आपण या कार्यक्रमाला सुरेश दगा दहिले यांना दहिते यांना नाटरत्न लाभ झाल्यामुळे तेही या कार्यक्रमाला उपस्थिती आहेत. टिटाणे तालुका साक्री जिल्हा धुळे. आमच्या टिटाण्याची भरपूर मंडळी इथे उपस्थिती आहे. बापू आहेत, आमचे गोविंदा आप्पा आहेत, तसे सगळे आमचे टाळकरी वगैरे पूर्ण अष्टवी नायक टीम आहे. हेच नाव आहे ना, स्मरणशक्ती चांगली आहे. अष्टवी नायक गणपती बाप्पांचं जे नाव ठेवलेलं होतं आणि त्या अष्टवी नायकांच्या जे सदस्यांपैकी त्यांना एक नाथ झालेली आहे आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भगवान गणपती बाप्पा, कारण प्रत्येक कार्याला सुरुवात करताना आधी कोणाला वंदन केलं जातं? एक गणपती बाप्पा पूजला जातो. इथे सगळे अष्टवी नायकच मित्रमंडळांचं नाव आहे. म्हणून काय विशेष माहितीये का, दसक्रिया विधीचा कार्यक्रम असो का साखरपुडा असो का लग्नविधी असो, पहिलं वंदन कोणाला केलं जातं? गणपती बाप्पाला.
प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. अशी भरपूर गीतं आहेत, ते काही विषय नाही. पण मग घेऊ थोडस गणपती बाप्पाला. बुद्धीचा देवता आहेत म्हणून गणपती बाप्पाचं आधी चिंतन केलं जातं, पूजन केलं जातं, मग सगळ्या देवतांकडे जावं लागतं. तसेच या कार्यक्रमाला उपस्थिती अजून बाहेरगावची मंडळी आहे. मृदुंगाचार्यांचं प्रथमदा स्वागत करूया आपण टाळ्यांच्या गजराने. अप्रतिम छान वाद्य आहे, सुंदर छान नियोजन आहे. सगळे टाळकरी मंडळी, आमचे महाराज विनयधरी धमानेचे बाबा आहेत, सरगर धमानेकर मंडळी आहे, आमचे श्रावण काका आहेत आज उपस्थिती तुमच्या परिसरातल्या कार्यक्रमामध्ये. बापू असतील, नारायण माऊली असेल, माऊली टोपीला काहीतरी लागलेलं आहे. ते कसं त्यांचे दिवस सुरू झाले ना आता. किडे पहिल्यापासूनच त्रास देतात. किडे शेवटी किडेच असतात. म्हणून बरेच लोक उजेडामध्ये राहणं पसंत करत नाही बरं का बापू. कारण लाईट आपण लावला आपल्याच अंगावरती येतात. कोण डबल अर्थ आहे बरं का. समजदार को इशारा कभी. अप्रतिम आवाजाचे दोन गायक उभे आहेत. धमानेचेच मंडळी ना तुम्ही. हा, कारली आणि धमानेकर परिसरातील आलेले निळकंठ गावातील. नाही तसं हे गाव आमचं फार गोडच आहे. गाव छोटे पण फार गोड आहे. आणि शक्यतो आहे ना कीर्तनकाराच्या यादीमध्ये या कंडरी गावाचा मी आवडता कीर्तनकार आहे. म्हणून कितीही जरी कार्यक्रम झाले ना मला एकहीदा इथे पब्लिक माझ्यासाठी कमी दिसतच नाही. नाही असं नाही म्हणत का जाऊ द्या भरपूर कीर्तन ऐकल्यावर राहतात यायचं आता काही जायचं नाही. आमचे बरेच जिबो आहेत. आणि मेन म्हणजे आदर्श गाव या गावाचं नाव वारकरी संप्रदायाला जुळवण्याचं जे पथक आहे ते आमचे गोकुळांना आहेत, समोर बसलेले आहेत. अण्णांसाठी टाळ्या. कुणीतरी आपल्याला परंपरा दाखवणार आणि मार्गदर्शन दाखवणार. गड्यामध्ये माळ आणि गोपीचंदन केळाचा इशारा झाला म्हणजे रामकृष्ण हरी किंवा जय हरी सहज मुखातून बाहेर पडतात. आणि ते शब्द अशा माणसांना बघून दिसतात. टोपीवाले, धोतरवाले, गंधवाले हे मला वाटतं ना आमच्या पिढीपर्यंतच दिसतील काय माहिती नंतर. तसेच नितांत सगळ्याही कीर्तनकारांवरती प्रेम असणारे, संप्रदायावरती प्रेम असणारे आमचे तात्यासाहेब सुद्धा उपस्थिती आहेत. बरीच मंडळी इथे, बाकीच्यांच्या गावांचं नाव मला येत नाहीये. सगळ्या मंडळींचं मी शब्द सुमनांनी स्वागत करते की तुम्ही बरेच, कारण गाड्या एवढ्या लावलेल्या दिसत आहेत म्हणून बरेच पंचक्रोशीतील आलेले भाविक भक्त. इकडच्या आजींचं पण आणि तिकडच्या आजींचं पण मी माझ्या शब्द त्यांनी यादीत नाव दिले बरं तुम्हाला. एकटी आजीनं नाही. आता वास्तविक जर बघायला गेलं ना स्वयंपाक कोण करून खाऊ घालेल? आजी. बाळाला तेल कोण लावेल? आजी. अंघोळ कोण करेल? आजी. थापटून कोण झोपेल? आजी. दिवसभर कोण फिरवेल? आजी. आणि नाव कोण पुढे? कसं करावं आता बुवा तुमचं खरं. पण जाऊ द्या, त्यांनी तुमच्यासाठी खर्च तेच करतात ना. आज तुमचे चेहरे इतके टवटवीत दिसत आहेत ना, काय खाल्लं होतं खाण्यामध्ये? ना तर मसाले भात नाही दिसणार, यारच दिसणार. बिर्याणी सगळेच होतं त्याच्यामध्ये टाकलेलं शुद्ध शाकाहारी पदार्थ म्हणून ना. खाण्यावरूनच तुमचे चेहरे एकदम टवटवीत दिसतात. म्हणून अन्नदानाचा खर्च सगळा आजोबांनी केलेला आहे. म्हणून परत एकदा आजी आजोबांसाठी टाळ्या. कन्या आपल्या एका घरामध्ये येण्यासाठी एवढा उत्साह म्हणजे पहिल्यांदा पाहतोय वाटतं असं वाटतंय बरं का. बऱ्याच ठिकाणी असं घडतात पण इतकं नाही घडत जितकं मुलांबद्दल घडतंय ना आज मी कुठेतरी बरं का. आणि सगळ्यात विशेष एक व्यक्तिमत्व आमच्या ठिकाणाचे बापू आज उपस्थित. दोन्ही जोडी मस्त असले तुम्ही भाऊसाहेब बरं का. विशेष आहे अशा काही लोकांमुळे गावामध्ये ग्रंथ पारायणाचा जो विषय असतो ना हे मेन काम हे लोक करत असतात. कीर्तन सगळंच करतात काही विषय नाही. 2 वर्षाचा मुलगा पण कीर्तन करतो पण पारायण हे ठराविकच माणसं करतात. फार महत्व या पारायणाला. असं सगळ्या अतिथींचा साऊंड सिस्टीम वाल्या दादांचा अप्रतिम साऊंड आहे. वाटत नव्हतं कारण गेल्या 8 दिवसापासूनच माझी प्रकृती बरी नाहीये. वाटत नव्हतं आवाज माझा इथपर्यंत पोहोचेल पण खरं कौतुक करावं असं साऊंड सिस्टीम हार्मोनियम वादक दादा सुद्धा छान सूर देत आहेत. सगळ्यांचा शब्द सुमनाने स्वागत समारंभ मी आता थांबवते
यदा कदाचित कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा असावी. हा, आता सगळ्यांचं स्वागत समारंभ थांबवून अभंगाकडे येते. अखिल कोटी ब्रह्मांड नायकाच्या चरणावरती परत एकदा वंदन आणि नमन करून अभंग तुकोबरांचा परत एकदा सांगते. आपुलिया हिता, आपुलिया म्हणजे आपुलिया हिता जो असे किंवा असे जो सारखे शब्द आहेत. मागे जोड लावा का पुढे लावा. जो जागा आहे त्याला नाही, त्याच्या आई वडिलांना बंदी पाठवली, स्वतःला नाही. जो स्वतःचा हितामध्ये जागरूकता ज्याच्याकडे आहे त्याचे आई वडिलांना धन्यता देतात का? कारण हा जो एक 5वी किंवा बारश करण्याचा हा जो कार्यक्रम आहे हा एकाएकी आजच झाला किंवा 12 दिवस झाले लेकीला जन्माला येऊन हा 13वा दिवस झाला म्हणून आजच हा उत्सव आहे असं नाहीये. जेव्हा 2 आत्म्यांचं मिलन होतं तेव्हा 3ऱ्या आत्म्याला येण्यासाठीचे प्रबंध केलं जातं. तेव्हा 2 आत्म्यांचं मिलन होतं. तेव्हापासून त्याला आमंत्रण दिलं जातं की हे बाळा तुम्हाला आता इथे यावं लागेल. 16 संस्कारांपैकी एक भाषा एका संस्काराची आहे, पहिल्या संस्काराची, ज्याला विवाह सोहळा असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये जेव्हा दोघं पती आणि पत्नी अगदी प्रेमाने जे हितचिंतक एकमेकांशी करत राहतात त्याच्यावरती त्याच्या आगमनाची वाट पाहत असतात. जसं एखाद्याने व्रत करावं आणि त्या परमात्मा परमेश्वराला सांगावं प्रभू माझे 4 सोमवार झाले, 5 झाले, 11 झाले किंवा 16 झाले किंवा माझ्या किती 11 एकादशा झाल्या हे परमात्मा तू मला कधीतरी पावशील का? किंवा गणपती बाप्पाच्या पिरियड मध्ये ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी बाप्पांना केलेला तो 7-8 दिवसाचा किंवा 11 दिवस पर्यंतचा जो उपवास आहे, जी प्रार्थना करतो, काहीतरी संकल्पना घेतो, ती पूर्ण करण्यासाठी जशी विनंती आपण परमात्माला करतो की देवा आता किती परीक्षा पासेल, तसं त्या 3ऱ्या आत्म्याला येण्याचं नियोजन हे 2 आत्मे करतात. आणि त्या आत्म्याचं येण्याचं नियोजन थोडंसं चालू लागली, पहिला, दुसरा, 3रा महिन्यापासून सुरुवात झाली की मग त्या आत्म्यानं त्या 2 जीवांनी त्याच्याशी प्रेमाने हितगुज करावं. याला गर्भसंस्कार म्हणतात. आईने थोडस मौन व्रत धारण करावं 3ऱ्या महिन्याच्या पुढे. तुम्ही ऐकतायत ना सगळेजण महिला वर्ग? कमीत कमी 2 महिने जाऊ द्या पण 3 महिन्यापासून थोडस आईने मौन व्रत धारण करावं. आणि बोलायचं असेल तर थोडं चांगलं बोलावं, प्रेमाने बोलावं. आणि वडिलांचं आगमन जर तिथे होत असेल तर एकमेकांनी पती पत्नींनी कमीत कमी एकमेकांशी तरी चांगलं बोलावं. जर अपत्य चांगले जन्माला घालायचे असतील तर इतर दिवस तुम्ही किती वायवरपणा करणार तो करी द्या आयराणीमा. पण त्या बाळाला जन्म जोपर्यंत बाळ येत नाही तोपर्यंत नीट राहा. म्हणजे ज्याचं कारण तुम्हाला सांगते, एक नाही शास्त्रामध्ये कारण, याचा परिणाम तुम्हाला सांगते. सुभद्रा सोबत अर्जुनाचा विवाह झाला आणि अर्जुनाला वाटलं की आज माझ्या धनुर्धारी जो युद्ध आहे तो दुसरा युद्ध सुद्धा तयार व्हायला हरकत नाही. म्हणून सुभद्राशी बोलता बोलता सहज एक दिवशी सुभद्रेने विचारलं म्हणे अहो स्वामी, पूर्वी बोलायची पद्धत होती पत्नी आणि पती, पत्नी पतीला बोलायच्या काय स्वामी. त्याच्यानंतर स्वामीच्या खाली आले बहिणी, त्याच्यानंतर अहो. आता त्याच कबीर आहे बरं, तुम्ही काही समजून घ्या. आता कशाने बोलतात? नावाने बोलतात. मग लेकरं काय करतील? लेकरं काय बोलतील मग? हा,
कारण आजकालचे शिकलेले आहेत. आई कशी आता सुशिक्षित आहे ना. मग सुशिक्षित आई झाल्यामुळे भारत देशाचा जास्त विकास व्हायला पाहिजे होता का विकास व्हायला पाहिजे होता? आया जर शिकलेल्या इतक्या पुढे चालल्या ना, आमदार खासदार मंत्रीपर्यंत मागणी आहेत की नाही, मग तरी भारताचा एकही बिएड मार्ग बंद झाला नाही. युद्धामध्ये स्त्रियांनी भाग घेतला म्हणजे याचा इतिहास खूप मोठा आहे. मग तुम्ही मला राजकारणावर बोलायला लावा का परमार्थावर बोलायला लावा? रणरागिनी आहेत ना, नाव देतात ना रणरागिनी. रणरागिनी कशाला म्हणतात? ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीशी याच्याशी ते युद्ध जिंकलं जाणार नाही म्हणून पत्नी सल्लागार म्हणून पत्नीला साथ देत होती, म्हणून एवढे युद्ध जिंकले. 8 पत्न्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 पत्नींचे नावं चांगली येतात. एक शंभूराजांच्या मातोश्री आणि एक पुतळाबाई साहेब, पुतळा राणी साहेब. 6 बाया चांगल्या, पण 7-8 मधून एक बाई खतरनाक. आणि म्हणून औरंगजेब तेव्हा माफ करून गेला, कारण राजाराम राजांच्या मनामध्ये बुद्धी आईनेच इतकं विष भरून गेलं होतं की त्याने तलवार उचलून खरा दुश्मनांना मारायची ताकदच चालली नाही. जी उडाण शंभूराजांनी भरली होती. का भरली होती? कारण गर्भामध्ये बाळ असताना 9व्या महिना चालू असताना सुद्धा रिहर्सल सोडायचे नाही. कशाचा? काय होत हे रिहर्सल करायचे ते. आपली रिहर्सल त्याचे त्यांची काय होती? त्यांची रिहर्सल काय होती? नाही आठवत कोणालाच? जरा काढायची बाहेर तिच्या चमचमतून धार, कशी घुसते आरपार शिवरायाची तलवार, कशी घुसते आरपार शिवरायाची तलवार. जरा काढायची बाहेर चमचमतून धार, कशी घुसते आरपार काय करायचं?
आता रोज एक एक तास छत्रपती शिवाजी महाराजांची रिहर्सल करायची तलवारींची. बाळाचे पाय पाण्यातच दिसतात. मन खोटी आहे का बाबा? बाळाचे पाय पाण्यात दिसतात. गर्भावर जसे जसे संस्कार होतात तसे तसे बाळ. याची पुरावे तुम्हाला एक नाही, 50च्या पुढे पुरावे देईल. एक पुरावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या टाइमाला केलेला रामायण आणि महाभारताचा अभ्यास राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी. येथे धर्मस्य पारायणं धर्म रक्षिती रक्षित. त्याच्यानंतर सई राणे साहेबांनी केलेला, म्हणून छत्रपती शंभूराजे बाप शेर तो बेटा, तेव्हापासून ही शब्द मन लागू झालेली. बाप शेर बेटा आपला. बाबाले 20 रुपयाने द्यायचे, जप लागत नाही म्हणे. कोण सैंदूसर पण कालायचं जाईल कोण मदत नाही तरी बट्टा मकाला बोल खास. बाकी काहीच नाही खावाले. चालते वय आपलं धावत वय. या महिन्यामध्ये तर किती साधना करता येतात महाराज, काय सांगू तुम्हाला, पण करत नाही. चला आपण एक विषय पूर्ण करू. त्याच्यानंतर महाभारतामध्ये विषय असा आहे, अर्जुनाचा जो पुत्र आहे अभिमन्यू, चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं हा अभ्यास कुठे शिकले होते? नक्की ना? मी खोटा नाही बोलस ना? हा, तुम्ही फक्त नाही हा करत चला. कुठे शिकले होते? राजा परीक्षित कृष्ण भक्ती कुठे शिकले होते? राजा परीक्षित उत्तराचा सुपुत्र अभिमन्यूचा पुत्र कुठे शिकले होते? आईच्या गर्भात. म्हणजे कोणाच्या? आईच्या गर्भामध्ये. अजून सांगते, जो ध्रुव तारा बघून जे प्रेमी गुगल लोक आज भी मागतात ना, ध्रुव तारा तुमने का मेरी दिल की बात पूरी कर दो, तुम बाप ने ठेव ठेवले तर तो तारा तुटना का त्याला दिवस हात लावतोस. भगवान तारा टूटताना बघितला, रे बाप मेरे दिल की बात पूरी हो जाएगी, कभी नहीं पूरी होगी, क्योंकि भगवान सिर्फ सच्चे दिल वालों की सुनता है, किसी की भी दिल की नहीं सुनता है. दोन पत्न्या असल्यामुळे, एक सुंदर असल्यामुळे दुसरीकडे दुर्लक्ष केलं जायचं. वडिलांचा अधिकार समान असला पाहिजे होता, समानतेने असला पाहिजे होता. तोही पुत्र होता ना, आई पुत्रच होता. पण रुचीने उठून दिलं, पण सुरुची खास होते. तिने आपल्या पुत्राला वयाच्या 5व्या वर्षात सांगितलं, बाळ ऐक, हे मांडी आज हे उद्या नाहीये रे. आई सांगते ही मांडी आज आहे उद्या नाहीये. आशाच्या मांडीवर जाऊन बस की तिथून तुला पुरी म्हणून म्हणणार नाही. मग तसं मला कुठे भेटेल आई? तुला घनदाट अरण्यामध्ये जावं लागेल. तेवढ्या ध्रुव पूर्ण ऐकत नाही तोपर्यंत रस्ता करतात. आई म्हणते, बाळा थांब, तू अजून थोडासा मोठा हो. म्हणजे मला फक्त रस्ता सांग, जंगलात कसं जावं लागतं, रस्ता पण माहित नाही. आणि म्हणजे बाळ अजून तू मोठा हो, आताच मला मांडीच मिळवायची आहे ना, जिथून मला कोणी उठच म्हणणार नाही. बरं ऐकतं खरी बाळ, तिथं जाऊन तुला काय करायचंय? तिथं जा, जंगलामध्ये जा, आणि जो सगळ्यांचा रचित करणारा, जो ब्रह्मांडाचा नायक आहे, जो निर्माता आहे, नाम टाळकून जा. दोघं हात जोडले, वडिलांना आईला नमस्कार केला, चिंतन ऐकून घेतलं. कोणत्या नामाचा जाप करायचा आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय.
काही दिवस खाण्यावर राहिले, काही दिवस खाण्यावर राहायला सुरुवात अन्न नाही पाणी काय वर्षातून पण चिंतनाचे तुझे आले चिंतन सुरू ओम नमो गोपाल कृष्ण श्रीहरी विष्णूंचं नाम स्मरण केलं, भगवंत प्रसन्न झाले आणि सांगितलं काय मागायचं, मी तुझ्या समोर आहो. जागाच देऊन टाकली, ज्याला ध्रुवतारा आजही म्हणतोय. संस्कार हे कुठल्याही संस्कार केंद्राची बोर्ड जरी किती जरी लावले ना, जी आई संस्कार घालते ना त्या संस्काराला कुठलीच तोड नसते. म्हणून असंच वाक्य दिले का सर काय आपल्या साधू संतांनी ऋषी मुनींनी आपल्याला मातृदेव भव, देवत्व आपल्या अंगी लावलंय ना साधू संतांनी. आपण कशात कमी आहे? मातृ देव भव. पहिलं वंदन कुणाला आहे? आईला आहे. मग दुसरं वंदन वडिलांना आहे, कारण त्यांना माहिती ना आई जी बाळाला वाढवेल ते लेकराकडनं होणार नाही. त्याच्यानंतर अजून एक पुरावा देते. हिरण्यकशिपू सारखा राक्षस जगाच्या पाठीवर झाला नव्हता आणि झाला पण नाही नंतर. पण माता कयाधीची तपस्या बघा तुम्ही. बाळ गर्भात असताना एका राक्षसाचं बीज वाढलेलं आहे पोटामध्ये आणि ते बीज गर्भातून बाहेर 7 महिन्यापासून आवाज बाहेर येतोय, नारायण नारायण श्रीनारायण नारायण बाप श्री हरी विष्णूजींचा कट्टर दुश्मन कोण? एकाच घरात 2 लोक आहे बरं हे. जसं आपला बी घरमा आहेत, काही 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 काय म्हणतात मोदी आहे, बाकी ना कितला का पिंगळा वाजत ना म्हणतात नाही वो चाय वाला है और हम चाय की दीवाने. जसं 4 पार्ट्यामधून जसं एक पार्टी कोणीतरी आपल्या घरात राहतो की नाही एक तरी, तसं तो कट्टर विष्णू विरोधी श्री हरी विष्णूजींचं नाव त्याला कुठेच चांगलं वाटायचं नाही. पण देवाची पण लीला बघा ना तुम्ही. त्याला काय दुसऱ्याच्या घरामध्ये जेवण सापडलं नाही का? एक उदाहरण दिलं, दुश्मन को अगर मारना हो तो उसके घर में घुस के मारना चाहिए. किसको? कोणता दुश्मन? नाही तर इथलं अंगण झाडावरतून पुंजावरतून तांदूळकरांना चालत्या कोर्टाला पण केशे. तिने म्हणा अंगण पुंजा होता, तिने म्हणा अंगण सायकल लाई, तिने म्हणा अंगण गाड्याला बहुत छाताळावर देतात यासाठी तर या गाय टाकतात ते काय नेतात त्याला. बरं शेतात बी तसं आहे, अख्खा वावर मग एवढ्या कुत्र्या उजेल राहतेस त्यास नाही आणि बाण जैवत नसत्या, तसा हात पाय बी मुडतात नाही का तडे. अख्खा गाडा सोड देत होतो बाणवतात पहिले. तू एक पाय सुद्धा असा समय टाकणार पडस, पठाने बी बाण करस आथाने बी बाण करस. आणि जिना घरमा काहीच दकत नाही तिने बाणवर पडत होती. जिना घरमा चाक ना कपवर बी दकत नाही ती बाणवर बरोबर दकाडी लई जास. बरोबर बाण मध्ये काढी लई जास, एसटीस मध्ये काढी लई जास. आणि बठ्ठारी कामा कामे आमना महाराष्ट्र सरकारने करेले त्या ज्या 75 ना नाही आहेत 60 मा बी नाही आहेत त्या बी निस्ता 0.
म्हणजे याना अर्थ तुम्ही कसं समज नाही येत बुवा. हमने पदवीच खलास कर दिला. आता तुम्ही मोठ्या किंवा गाडीच वाचवतात रे. अरे चिल्लो भर पाणी डोबे जा आपण या गर्दी येत गाडी म्हणून. आता तुम्ही जीव येत नाही रे. तुम्ही कसं समज घेत बाबा झिरो. तुम्ही आपको भारी वाट असते. सरकारना जीवर फिरतास म्हणे आम्ही गुच्चू बटायना गरज. ज्या घरमा काम निघतेच एसटी मा काम लायते ना सरकारने. अशी काय बुद्धी चालत नाही. आजूबाजूला 2-3 गाव मिळून एखादी चांगली शाळा बांधून द्यावं. प्रायव्हेट इंग्लिश मिडियमचे खर्च कमी करून सरकारी इंग्लिश मिडियम मध्ये चांगली पोरांना शिक्षण द्यावं. तिथे 50,000ची फी असेल यांनी 25,000 घ्यावेत. असे नाही डोकं चालत होणार का त्यानं. आणि आपल्या सरकार तर भेटत नाही. सरकार भेटला असता तर भरपूर प्रॉब्लेम सांगितलेले असता आपण त्यांना. हे हात तिकीट या घरमा दांगडो इसा एसटी मध्ये दांगडो बैरे बाई सही होत नाही. आज मी स्वतः मरता मरता वाची होती. आता हात लावा का नाही तिने आले हो मग माय तू जाय लागेल तू. मी आठे गाडी बोलायली सुधीला माझे पण तू जाय. येतो ना कोण लागे 2-2 भाकरी खाते आपली अर्धी भाकर कुठ लागेल. त्यामुळे ना आणि श्यामा जो होईल तो कधीच बहिणा नांदे लागाव. हा कारण आम्हाला नांदे लागणं तरी बाकी ना मंदिर कुठे सुधारतस विठाला. चला आपला मूळ कारणावर गर्भामध्ये केलेल्या संस्कारांचा फायदा आणि ते 3ऱ्या महिन्यापासून चालू करायचे असतात. ते 9 महिन्यापर्यंत 9 दिवस पर्यंत जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत आईने केलेली सगळ्यात मोठी दक्षता कमी बोलणे, चांगलं बोलणं, प्रेमाने बोलणं, फोन कमी वापरणं, रिकामा काम करण्यापेक्षा तेवढे 9 महिना तुम्हाला जर तुमचं आयुष्य म्हातारपण आज जोडून सांगते तुम्हाला जर तुमचं म्हातारपण चांगलं करायचं असेल तर प्रेग्नन्सी अवस्थामध्ये तुम्ही 9 महिने चांगलं जपा. तुम्हाला येणारे पुढचे बरेच प्रॉब्लेम बिगर डॉक्टरचे सॉल्व्ह होते. हे आजच लिहून देते. ग्रंथ आणि संत कधीच खोटे नसतात. माझ्यावर भरोसा ठेवायचा नाही. मी एक येडा समजून लबाड समजून माझा विषय समजून द्यायचा. पण संत आणि ग्रंथ जे आधीपासून जे चालत आलेले जे लिहिलेले त्या शब्दाला कधीच कलंक लागलेला नाही. म्हणून तर त्यांना ग्रेट म्हणतात. आणि ते लिहून गेले. आई जे बाळाला घडवतील दुसरी गोष्ट वडिलांनी ज्या वेळेला आपल्या पत्नी सोबत त्याला काही जेवण मागायचं असेल पाणी मागायचं असेल तितक्या पिरियड पर्यंत तरी प्रेमाने बोलायचं एकमेकांशी. वादच चालू असतात फोनवर पण तेच काय जेवण केलं काय खाल्लं काय केलं झीज बहीण फुल बहीण सगळ्यात काळजी घेतेस तर वाईट. बहीण वजन उचलतो नको. बहीण असा पाय टाकजो नको. बहीण असा म्हणजे 8 किलो लोखंडाची पण असतात. नियम तर आमच्या जुन्या लोकांनी पाडले खूप पाडले. मातांना तुम्हाला नवीन पिढीमध्ये येणाऱ्या महिलांना जर वाईट बी वाटत असेल तर हे सत्य आहे. जुन्या महिलांचे नियम होते जोपर्यंत स्त्री डिलिव्हरी होत नाही बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत त्या बाळा तिने कामच आहेत. घर झाड भाकरी टाक कपडे धो करायचं का खोटं होतं माय. कीर्तनाची कॅसेट होते खोटं नाही आहे ना. मग आता नुसता आराम. मग तुमची काहीतरी घराण्याची पुण्य असेल म्हणून सीझर हा प्रश्न तुमच्या घरात आलेला नाही किंवा ते होणारी आईने तिची दक्षता चांगली घेतली असेल म्हणून खूप वर्षानंतर मी असं ऐकलेलं आहे की बाळ न सीझर होता जन्माला आलेलं. स्वागतामध्ये खरंच कार्य वाजण्यासारखं व्यक्तित्व काम केलेलं पाहिजे. नाहीतर आताची लेकरं म्हणजे जोपर्यंत त्यांना शस्त्र लागत नाही तोपर्यंत जन्मालाच येत नाही. तेवढी दक्षता
गीता पाठ करणं, गर्भसंस्काराची गर्भगीता नावाने पुस्तक येतं, त्याचं वाचन करणं, हनुपाठ तरी करणं, आणि नसेल तुम्हाला बाकीच्या गोष्टी हनुमान चालीसा 2 टाइम वाचणं. संस्कार. मग लिहून देते बाळ कसं जन्माला येतं. या जगाच्या या विश्वामध्ये त्याचा हातच कोणी धरणार नाही म्हणून तुम्हाला सांगते. संस्कारामध्ये एकाही अशी करतात. इतके चांगले संस्कार सांगते तुम्हाला. तुकोबर आहे, ज्यांचा अभंग मी घेतलेला आहे त्यांचा विचार करू. वडील बोलबा माता कमी काही. अखिल कोटी ब्रह्मांडाला एक पांडुरंगाचे भक्त होते. उठता बसता फक्त सदैव मुखामध्ये ते अखिल कोटी ब्रह्मांड नायकाचं चिंतन. दर एकादशीला पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये जाऊन त्याचं दर्शन घेणे. एका ठिकाणी आपल्याला सूचना संत जनाबाई साहेब देतात बरं का. वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञान होय ऐसा जनाबाई पण सांगतात. कारण डोळे बरोबर त्या पांडुरंगाला बघितल्यानंतर संस्कार आजही तसेच्या तसेच असतात. आज आपण आधुनिकता या जगामध्ये अनपड बाया होत्या ज्यांना आपण आज म्हणतो त्या अनपड होत्या, पण त्यांच्या पद्धतीमध्ये त्याही चांगल्या होत्या. पण आज आपण सुशिक्षित झाले आहोत. शिक्षणाच्या माध्यमातून एवढा मोठा गोंधळ घेऊन आपल्याला गावामध्ये चालायचा, आता तोही प्रश्न सुटलेला आहे. गाव अर्धा किलोमीटर चालताय, बस स्टँड वरतीच पायावरती चप्पल हातामध्ये घेऊन गावामध्ये प्रवेश करायचा टाइम होता का तुमच्या गावात? आमच्या गावात होता. आता किचन मध्ये पण तुम्ही चप्पल वापरतात की नाही? बोलतं का कोणी? नाही. थंडीमध्ये जुन्या बाया अंगावर शाल सुद्धा घेऊन गल्लीमध्ये बसायच्या. निमाय बसायच्या का तुम्ही? आपण दिनभर फराक गाली गल्लीला फिरतेस, प्रॉब्लेम कोणले नाही. कशाचाच कोणाला प्रॉब्लेम नाही. काही ड्रेसवर फिरतात, काही कसे फिरतात, काही आहे का दुसरा प्रॉब्लेम? किती स्वतंत्रता. मसाला जरी वाटायचा असेल तर शी आणि पाटा घेऊन बसावं लागायचं. घराला सारवण करायला लागायचं. घर सगळं सार पोटार करून किती दिवसभर कामं असायचे मातांना आधी. आता आपले काम मसाला सुद्धा अर्ध्या मिनिटात होतो. गर्रकणी फिरवलं की खाली स्टाईल लावली, फक्त बरनाटा पुसका कान. मग एवढ्या सोय सुविधा आपल्याला बसल्या मिळवल्या आहेत ना, मग तेवढा टाइम जर उरतो आपला काम करून, त्या टाइमामध्ये काय करायचं? हा, त्या उरलेल्या टाइम मध्ये आपलं चालू राहतं ना. तो त्याच्याच करता बनवलाय मला तरी वाटतं, नाही का? उरलेल्या टाइमामध्ये एक तर टीव्ही सिरियल तुम्ही पाहणार, नाही तर मोबाईल तुम्ही पाहणार. एखाद्या वेळेस असं नाही वाटत का कधीतरी एखादा
ग्रंथ जवळ घ्यावा, काय म्हणतात बरं हे कीर्तनकार, बघू तर त्या नेमकं यांच्याकडे काही पुरावा आहे का? हे जर तुकोबारायांचे अभंग घेतात, मग तुकोबाराय कोण होते, यांचं जन्मस्थान कोणतं आहे, किती अभंग लिहिलेले आहेत, महाराष्ट्राच्या कोणत्या पुण्य पावनभूमीमध्ये तुकोबाराय जन्माला आले, एवढी माऊलींचं महाविद्यापीठ आळंदीमध्ये आहे, माऊली ज्ञानोबा आहे, यांची आईवडील कशी असतील, निवृत्तीनाथ कशी आले असतील अवताराला, आदिशक्ती मुक्ताई कशी आली असेल, कधीतरी घ्यायचं ना एखादा ग्रंथ संतचरण, काहीतरी संत चरित्र मधून, नाहीतर मग काहीतरी एखादं हनुमंताचं मंदिर, किती सुंदर मंदिर आहे आपल्या गावामध्ये विठ्ठल परमात्माचं. सकाळी सकाळी मस्तपैकी 5 वाजता प्रभात फेरी होते, तसं आपण सकाळी 5-10 मिनिटं चिंतनाला बसावं, होते ना प्रभात फेरी सकाळी वय ना तुम्हाला गाव आता बनवून घे का लॉकडाऊन लाग गया का सरकारला लॉकडाऊन सुटी घ्या तुम्हाला चालू येईल जेवण बी एक टाइम बनवून घेऊ मग प्रभात फेरी एकाच टाइम राहते ना सकाळी जेवण किंवा चहा एक अर्ध्या टाइमाचा काही ना कसं नाही ना प्रभात फेरी बंद जेवण कार्य बंद तुम्ही एक अर्ध बनवाय ना का 5 बिघा जमीन पेर आणि यंदा 2 बिघा पेरलीच नाही असं होय का असं एखादा जर सर्व्हिसला असेल 12 महिना सर्व्हिस आपल्याला सरकारकडे करायची आहे पण मला फक्त 6 महिन्याचा पगार घ्यायचा आहे 6 महिन्याचा पगार तरी दान उठात एखादा आडे तुम्हाला हा टेस्ट सत्कार 4-5 पोता भरलेल्या शेंगा देवणी दिल्या 2 पोता मंदिरवर ठेस एखादा कीर्तन करीन तर बसलेली जाईल मन सारखा काही म्हणत असं वय एखादा मी बिडी सोडती देवी तंबाखू सोडती देवी गुटखा सोडती देवी असं शे काय एखादा नाही ना आता काय करू मग तुम्ही मार दिया जाए या छोड़ दिया जाए मस्त सांगतात ना ते आपण असं प्रभात फेरी खावाना पण नाही पिवाना पण नाही पाणी बी पिवाना पण नाही होणार ते पाणी बी होईल असं हे करता ते पाणी पिणार तेव्हा आपल्याला मला का बाप नाही जायला ना तर त्याला पीटी रस्ता सकाळी जाय ना मला काही तुम्ही पुण्य किती एवढं किती मी सांगा तुम्ही माणूस सोडून का करीन जास्त पेन म्हणून जो माणूस ऐकतच नाही ना त्याला कधीच सांगायचं कारण ज्या दिवशी त्याची बायको जोपर्यंत घरामध्ये माता भवानीच्या रूपामध्ये आहे तोपर्यंत त्याचं ठीक आहे ज्या दिवशी तिने कालिकेचं रूप घेऊन घेतलं मग पण काय काही देवळा बघतात चतुरेत बरं काही काही माता मावल्या दिसल्या कुंचाळी धरत असतरी त्या गडी मस्त फिरतात मस्त फिरत असते ते एक पोरग एक शेजारी म्हणे बाबा काका म्हणे काय रे चांगलाच पण तुम्ही म्हणे मला काय झालं रे म्हणे रात्री तुमच्या घरामधून काहीतरी आवाज यायचा म्हणे काय नाही म्हणे काय नाही म्हणे काय नाही म्हणे काका मी बघितलं म्हणे काय आहे तो इतका हुशार होता ना तो म्हणे देखने वाले ने क्या क्या नाही देखा होता मला काय करणार तो म्हणे काका नका हो काकूचा आजचा मार खायची वेळ आली तरी तुम्ही दारू सोडत नाही कमीत कमी चांगलं करा पण नाही ऐकत मग नाही ऐकत ना शेवटी आम्ही असंच सांगतो आता जाऊ दे तू जायचंच आहे तुला तर मग जा किती दिवस एवढ्या आता त्यांना त्रास द्यायचा आपण बोलायचा त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण हे प्रयत्न पुढे माणूस कुठल्याही व्यसनामध्ये जाणार नाही याची काळजी काही आणि एक वडील घेऊ शकतो जेव्हा ते बाळाचा एक गर्भाशयामध्ये चांगले संस्कार पडले तर मग तो पुत्र असो का कन्या असो संस्कार टाकले दोघांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करावं गाथेचं वाचन करावं गर्भवती अवस्थामध्ये डॉक्टरांची जी औषधी दिली ती ट्रीटमेंट पण तुम्ही चालू ठेवा त्याच काही हरकत नाही पण उरलेला जो टाइम आहे दिवसभर हालो एक ना ठेवा का दुसऱ्याला चालू दुसऱ्या ठेवा का हे काय आहे नुकसान आमचं नाही होतं याच्यात माझं काही जाणार आहे का जर मला शुगर असेल तर मी तुम्हाला औषध देईल का खायला तुमचं औषध खाल्ल्यानंतर माझी शुगर बरी होणार आहे का किंवा तुम्हाला शुगर झाली असेल मी औषध घेतल्यानंतर बरोबर होणार आहे का नाही जिसका हात मिळेगा तुम्ही जसं जाळ लावणार खायला आजही लिंब लावल्यानंतर निमोनियाचे
संपन्न शुद्ध बीजापोटी फिरायला सारं आईने सामर्थ्यवान असावं. 16 संस्कारांपैकी 4 संस्कार गर्भाशयामध्ये केले जातात. 5वा नामकरण संस्कार असतात. त्याच्यानंतर फक्त आईनेच करू नये. आईने संस्कार केले, वडिलांनी जर मस्तपैकी तंबाखू तोडत बसले नाही तर डॉक्टरने कोणती गोळी आणून सांगितलं लेतो पडपटातील तोंडवर बरं. जोपर्यंत तुम्ही नीट राहत नाही तोपर्यंत आपली आपत्ती चांगली जन्माला येणार नाही. बरं मग झाले मग आता काय करायचं? आता नवीन आपल्या पिढीमध्ये घराण्यामध्ये येणाऱ्या सुना असतील किंवा आपल्या लेखी कुठेतरी जाणार असतील म्हणून काहीतरी एक चरित्र माणसाने घरामध्ये वाचावं. सामर्थ्यवान आपल्या लेकरांना बनवा. आपण सध्या काय स्वप्न पाहतोय माहितीये का? चांगल्या शाळेमध्ये पाठवणं, त्याला इंजिनियर करणं, ऑपरेटर करणं, डायरेक्टर करणं, डॉक्टर बनवणं, प्रिन्सिपल बनवणं, शिक्षक बनवणं. शिक्षणाच्या माध्यमातून हाय लेवलला पोहोचण्याचे जे टप्पे आहेत ते आपल्याला सगळे येतात, मान्य आहेत, तेही मान्य आहेत ना. ते करू नका असं आमचंही मत. ते पण कारण आहे. पण तो शिकेल, नोकरीला लागेल, तुम्ही इकडे कष्ट करणार, पत्नी आल्यानंतर तो तिकडेच राहणार. एका वर्षामध्ये 2-4 आठवड्यावर तो इकडे येणार तर येणार, नाहीतर याचा मुद्दा आहे. जर तुम्ही लहानपणापासून त्याच्यावरती संस्कार चांगले घातले तर तोही विचार करेल, अरे रे कमीत कमी 4-6 महिन्यानंतर तरी आपल्या आई वडिलांची कार्यभाषा आपल्याला बघावी लागणार आहे. ते कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यांना काय लागणार आहे. आपलं 50,000च्या पॅकेज मधून त्यांना 5-10 हजार तरी द्यावे लागतील. ही तरी भावना त्याच्या मनामध्ये राहणार आहे ना. कारण मातेशी ही तो गुज जवळच असतं लेकरांचं. माता जो शब्द वापरते तोच शब्दाची आईचं आणि बाळाचं नातं फार जवळचं असतं. म्हणून आई जे शब्द रचना वापरते
ते शब्दाचे सगळे गुण त्या लेकरावरती पडत, सगळे गुण. म्हणून काही ठिकाणी साधू संतांनी हृदयच ते हृदय, कारण बाळ जे जन्माला येतं ते आईच्याच रक्ताने आईच्याच मासाने वाढलेलं बाळ असतं. ते काही कुणीतरी बावलं वगैरे बनवून नाही टाकून देते ते आपल्या पोटामध्ये. आपण एका शरीरामधून दुसऱ्या शरीराची निर्मिती करण्याची ताकद फक्त आईमध्ये आहे. या जगाच्या पाठीवरती आईसारखा सामर्थ्यवान व्यक्ती, आईसारखा योद्धा आणि आईसारखी शस्त्रांजली या जगाच्या पाठीवर कोणीच नाहीये. पण काय विषय झाला माहितीये का, आम्ही या शिक्षणाच्या माध्यमातून या जगाची चालत असलेली ही जी हवा आहे त्या हवेच्या मागे त्या 2-4 सिरियल बघून घेतो. घरामध्ये हा टीव्ही जो रोग आहे ना, आधीच्या लोकांना टीव्हीचा आजार जर व्हायचा बाबा त्यांना कुठे ठेवायचा, आंबा पावसाळ्यात टीव्ही ना आजार मला असले कोट टाकेल गरमाराव देत का जी भाऊ काय आम्हाला येत ना काटलं बी तथा आणि पोटलं बी तथा. आता मोठा रोगच गरम आहेत. रोग तो आजाराचं नाव टीव्ही होतं, पण मोठा आजार येऊन गेला डायरेक्ट त्याला असा टीव्ही म्हणतो ना आपण. एक छोटीशी 3.5 महिन्याची मुलगी आज गाडीमध्ये बघितली, खूप रडत होती. रडत असताना तिच्या आईने तिला मोबाईल लावून दिला, लगेच पोरगी शांत झाली. 3.5 महिन्याचं बाळ. मला सांगा या बाळांना सवयी कुठून लागल्या, कशा लागल्या, कोणी लावल्या, याला कारण कोण मान्य करणार का नाही तुम्ही? तुम्हीच लावले सगळे आजार त्या लेकरांना. नुकसान आमचं नाहीये, आम्हाला फक्त एकच तळमळ आहे, गुरु हे जण न देखणे येतो बरोबर. आपल्या लेकराला असं बनवायचं एकदम भाग, हा असं नाही असं म्हणून पाखरूचली देखील संख्यायचं आहे कदा होत ना. असं जर राहिलं असतं तर सौराज्य सुद्धा घडलं नसतं. सौराज्य गळवत असताना सुद्धा रंगरागिणी कमी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना हिरकणी हा जो शब्द आहे ना, हे त्यांच्या सौराज्यामधील एका महिलेने दिलेला ती पद आहे. लेकरासाठी एवढा गड चढून गेले होते. चांगल्या मार्गाने विचार करा, सौराज्य घडवायला सुद्धा एक स्त्रीच कारणीभूत होती. त्या स्त्रियांचा 12 जानेवारीला मोठा जन्म उत्सव साजरा केला जातो. राष्ट्रमाता स्वराज्याच्या पहिला पाया जर रचना बघितली ना कुठून आहे, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांपासून आहे. पण आपण विसरलो. त्याच्यानंतर अजून तुम्हाला इतिहास सांगते. संभू राजे गेल्यानंतर सुद्धा, राजाराम राजे गेल्यानंतर सुद्धा औरंगजेबाच्या हातून मराठी विसरले. 28 वर्षापर्यंत महाराष्ट्राला तग धरून औरंगजेबाला एक दिवस सुद्धा आरामात झोपू दिली नाही. ती ताराराणी कमी थैमानने माजवला होता ताराराणीने. सोपा विषय नाही. आपण 28 दिवस सांभाळू शकत नाही आपलं घर. 28 वर्षापर्यंत महाराष्ट्र कसा सांभाळला असेल, तो आपण एवढा मोठ्याच्या गाच्यामधून एक माणूस नाही. चांगल्या मार्गाने विचार करा तुम्ही. शिवाजी राजांची सून संभू राजे नाही, राजाराम राजे नाही, तरी एकटी रागिनी वाकुळ घालून तिला हाती नाही लागली. उलट औरंगजेबाला तिचं स्वप्न पडायचं की एका दिवशी माझ्या छातावर बसेल की काय. मग आम्ही कशामध्येच कमी नाही राहिली. आधीपासूनच इंग्रजांची आकारपट्टी झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून तुला आठवण करी. मातेचं वंदन आधी केलं जातं, कुलदेवताचं स्मरण. मग आम्ही माता कुठेतरी कमी पडतोय, याचं सगळ्या मातांनी आत्मपरीक्षण करायचंय. कारण लेकरांना दट बनवायचंय, आम्हाला भीत बनवायचंय, एक योद्धा बनवायचंय. का पुढचा संघर्ष माहिती नाही तुम्हाला, तुमच्या माहितीसाठी सांगून देते. ठीक आहे, ऊपर का बाप जरा अच्छा बेटा आहे तो नीचे वाली नीट आहे. 2 शब्दात वृत्तांतर माझा हा डबल भाषा आहे. जर वरची गादी मला त्याग राहिला नसता ना, नाही तर सिंदूर हा सुद्धा विषय राहिला नसता. जे ऑपरेशन सिंदूर केलं ना, आता याच जागेवर जर कोणी पीएम दुसरा राहिला असता तर झाला असता एवढे गोष्ट. मग कालांतराने समजा जर गादी चेंज झाली तर, आणि आपल्या लेकर जर तुम्ही असा बनावी ठेवायचं ते मार जाऊ भाऊ, नंतर जायचं नको त्यांना. मला एकच आहे, तिला बाळा भरला होता. विचार करा या गोष्टींचा जरा.
धर्म कार्य करण्यासाठी आपल्याला स्वतःला आपल्या हितात जागृत ठेवावी लागते. तेव्हा आपली येणारी संतान स्वतःच्या हिताला जागे राहील. तेव्हा आई वडिलांना धन्यता प्राप्त होते. अभंगाच्या पहिल्याच्या जो स्वतःच्या हिताला जागृत म्हणते आई वडिलांना. मुलगा जर 10वी मधून टक्केवारी हे पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसऱ्या नंबरवर आला, अभिनंदन जास्त कोणाचं करतात? कोणाचं नाव येतं? जर सून म्हणून आपली मुलगी दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन जर चांगली वागत असेल, सासूचं मन धरणं, सासऱ्याचं मन धरायला काही एवढा खर्च नाही लागत. मन धरायला खर्च नाही लागत. पण तेच आजकालच्या पोरींना जमत नाही. जे स्वस्त आहे ना ते मागात पडतायत आणि दोन कामं जास्त केल्यानंतर हात पाय मिळत नाही. विषय नाही, उलट तंदुरुस्त आहे ते जितकं तुम्ही काम करणार देत. मी आज स्वतः कापूस वाहून आलेले 2 वाजेपर्यंत शेतात होते. विशेषतः वाटतं काही लोकांना असं कसं शक्य आहे? बायांना दिवसाला पण आराम पाहिजे. सकाळी 7-7, 8-8 वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत उठत नाही बेडरूममध्ये आणि दिवसाला पण झोप पाहिजे. आजाराचे प्रमाण वाढले का कमी झाले महिला मंडळ? कसं काय आजार? कधीतरी आपण आत्मपरीक्षण करायचं होतं ना. एवढी डॉक्टरची कशी वाढते, इतके आजार कसं काय वाढतात? झालेल्या बाळाला पण दवाखाना आहे. तो जन्माला येते तेव्हा पण दवाखानाच आहे. जन्माला आल्यावर बी दवाखानाच आहे. त्याच्या आईला बी दवाखाना, त्याला बी दवाखाना. कधीतरी विचार करा या गोष्टींचा. नेमकं काय प्रॉब्लेम, काय चालू आहे? नाही तरी अचानकाने अन्नच चांगलं नाहीये का बरं? त्यांना बारीक बारीक खडा निघतस का? निघणार ते आपले काढता येतच. मग आपण काहीतरी करा ना. आपल्या हातामध्ये तर सगळं दिलेलं आहे देवाने, सगळं देऊन टाकलंय. जे जया आहे ते, जे जया पाहिजे ते आहे रे. काय अवघड आजकालच्या किती यंत्रणा झाल्या. आधीच्या जमिनींमध्ये आणि आताच्या जमिनींमध्ये फरक झाला. जिथे 5 पोती पिकवत होती तिथे 50 पोती पिकवायला लागले लोक. म्हणजे आपलंच झालं ना, पोटाच्या स्वार्थापोटी काही ना काही वाढवणं. पण कुठेतरी विचार करायचा, कुठेतरी शरीराची कसरत कमी होते. आजच कुठेतरी मी विषय ऐकला काल, म्हणजे जुन्या लोकांची पोटायला मध्ये होते म्हणून. मी आज पण बोलले घरामध्ये, जुन्या लोकच ना पोट मग करणार आहेत बघा. सासू गाव नाही नंदन गाव आहे. बोलायला चालच नाही माई शेतका नाही आमने माई माई बी उमजू देत नाही मला. ऍड होऊ नका असा मजार मारा. आठवण कोण आज पोटे मजार माने
तोंड वर बाबा आणि कसं वजन कमी नाही बाबा चटकदार खातस नुसतं चटकदार खातस चटकदार वागणं काही नाही बरं वागणं नुसतं बंद काय काही नाही काही नाही आता काय जगेवर पहिले 2 तास पासून किती आठवड्याकडून कोणी सांगते श्री किती कमी कर पाहिजे बा असं आम्ही जेडीसी जायचं राजाला पाणी आम्ही पाणी पाहिजे अरे बोलणं पडत ना बसा 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 काही नाही काही नाही बसा चालू राहतात अचानक काही गोष्ट तू साडे दिसण्यापेक्षा ऐकल्यानंतर हे प्रॉब्लेम जास्त येतात असं काही हरकत नाही म्हणून आपल्या लेकरांना जे घडवायचं आहे ना ते आपल्या हातामध्ये आहे म्हणून मुलांना असं का मुलगीला असो काही प्रश्न असेल कोणा असेल म्हणजे गर्भसंस्कार करायचे ते मुलासाठी करायचे का मुलीसाठी दोघांसाठी सेमच आहे ती मुलगी किंवा तो मुलगा असं नाही विषय हा मग आता झालेलं बाळ मग आता काय करायचं जसं तुम्ही आता कीर्तन एक संस्कारच आहे त्या लेकराच्या कानावरती इतक्या चांगल्या गोष्टी त्याला गर्भवती अवस्थामध्ये पण ऐकायला भेटल्या नसतील आज तो ऐकतोय ते लहान बाळ मग झालेल्या लेकराच्या समोर सुद्धा कुणीही आलं कुठलाही शब्द वापरतात बाळाला झोप्यामध्ये टाकलं पाण्यामध्ये टाकलं काही पण सुरुवात करतात हळा तो काय ऐकस हळ हळ्या तो जिंदगीवर हळ 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 हा आपल्यापेक्षा पिक्चर वाले सुधरून गेले हो पण त्या सुधरलेले जे आपण फेकणारा बिगडी बोल त्या सुधरलेले जे त्यांनी पहिल्यापासून अंगाई गीत सुद्धा चांगले काढले राहतो बघा अंगाई गीत निमोणीच्या झाडामध्ये चंद्र चिमनी बोलेवा एक होती चिमनी बोलेवा पंखा खाली घेऊन आई पंखा खाली घेऊन आई मेरे दार एक होती चिमनी बोलेवा कुठले चित्रपटातले आपण काय ते नाही चित्रपटातली गीतं म्हणतात ना बिगर म्हणायची नाही पण काय वसंत आपण फक्त प्रेमाचे रंग शोधले ते म्हणून त्याची खरं प्रेम नाही ना आता हाय तर बाय तर लिहित जाय हे चित्रपटातलीच गीत आहेत अजून सांगतो तुम्हाला आता हिंदीकडे येऊया यशोदा कानंदलाला निज का उजाला हो मेरे लाल से सारा जब रात ठंडी ठंडी काही असून आपली गरज आहे का ते कुत्र्याला मारू काठी भाऊ खाई दुधू ते कुत्र्यामध्ये निरा
काय आहे. आणि अजून सांगते, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं पाळणं आहे, भगवान प्रभू रामचंद्रांचं पाळणं आहे, कृष्ण परमात्माचं पाळणं आहे. मस्त पुस्तक मागं. बरं, आता पुस्तकाची पण गरज नाही ना, तुमच्या हातामध्ये आहेतच ते ऑलरेडी. ते कसं करतायत? जे मोबाईल तुम्ही दिवसभर काही पण रील बघत बसतात, रील काढणारे एवढे काय रिकामे होऊन गेले पावसात. कसे रील काढायला लागले ना, दल्लादाची सुद्धा रील माहिती ना जाते. या झिरो तिकीट वाला जास्त कोट्यात दाखवत नाही, जास्त मोबाईल मागूनच किराय. कमाल. सगळ्यांची रील बनवली जात आहे, चांगल्या कामाचा रील. काय कमाल आहे. म्हणून मोबाईल कामासाठी दिलेला आहे. लहान मुलाला तुम्ही मोबाईल देतात ना, त्याला मोबाईल दाखवायचाच नाही. मस्तपैकी गीत मागवायचे, अंगाई गीत मागवायचे आणि ते लावून द्यायचे. पुस्तकामध्ये लिहितं रिमिक्स मागवायचं, वाचून वाचून आपण म्हणायचं ना, आपला पण गळा चांगला होतो, थोडी आपली पण शक्ती वाढत जाते बरं का. थोडा आपला पण रियाज होतो काही चांगल्या चांगल्या गोष्टींचा. आणि तर सोपी गोष्ट सांगते, मी कुठल्याही जरी बाळाला झोका देत असेल, माझ्या फॅमिलीमध्ये लेकरांची कमी नाही, कारण फॅमिलीच मोठी आहे. आजही माझा नातू 4.5 वर्षाचा आहे, जरी तो माझ्या जवळ आला ना, जर त्याला झोपायचं असेल ना, अजूनही ते रामाचं भजन म्हटल्याशिवाय त्याला झोप येत बरं का. आजही. पण बाळांना तेही समजत नाही. हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. तुम्हाला जशी चाल पटेल तशी लावा ना, साधी म्हणा. हरे राम 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 हरे हरे कृष्ण. तिकडचा झोका जातो, तिकडचा झोका येतो, तिकडचं किती सोपं आहे. आता काय पुस्तक मागायला गरज नाही ना. आणि आज आम्ही मराठ्यांनी तेच म्हणत होतो, राम बोलू बाई, मग चित्तापणे राम त्याला कानमा टाकतो ना. अंतःकरणामध्ये रामाची गोडी तयार झाली. सांगते ना, तुम्ही सुद्धा कौशल्य आणि सुमित्राच्या जागेवरती गेल्या तिथे जाणार. ही गोडी निर्माण करायची, लेकराला सुंदर असं छान वळण लावायचं, डोक्यामध्ये चांगले चांगले गीत म्हणायचे. आणि मुलगी एका स्त्रीला तयार करत असताना रोज त्या मुलीला जसं जसं बोलायला लागते, लेख जशी जशी वाढायला लागते, दुर्गा स्तोत्र नावाचं पुस्तक येतं, कमीत कमी 1 पान 2 पान 5 पान तिला वाचता आलं तर वाचायला लावायचं. रणरागिणी तिला बनवायचंय. जगाचा बदललेला काळ सांगते तुम्हाला. आपल्या मुली जोपर्यंत गावाच्या शाळेमध्ये जातात तोपर्यंत सुद्धा सुरक्षित नाहीयेत सध्या. पण तरी अजून तरी 70% गावाच्या शाळेमध्ये तोपर्यंत सुरक्षित आहेत. पण बाहेर जेव्हा मुली जातील त्या लव जिहाद मध्ये अटकणार नाही, याची काय गरज. लव जिहाद समजतं तुम्हाला? त्याच्यामध्ये आपली लेख अटकू नये याच्यासाठी दुर्गा स्तोत्र, आपली कुलस्वामिनीचे मंत्र आणि गणरायाची प्रार्थना करायला लावायची. भोलेनाथ बाबाची करा, विठ्ठल परमात्माची करा, कुठेही करा, पण एक ना एक दिवस, एका आठवड्यामधून तिला 1 दिवस उपवास करायला लावा. नाही तर 15 दिवसाचा एक एकादशी तुम्ही पका आणि लेकीला पण पका. 15 दिवस एक एकादशी कार्याने करशी व्रत सार काय तुझा जीव जातोय फराळाच्या मिशी. म्हणून सांगलाय. म्हणून आपली लेकरं पुढे जाईल कुरुक्षेत्रामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये आणि परमार्थ क्षेत्रामध्ये असो का राजकीय क्षेत्रामध्ये, 4 क्षेत्रांमध्ये पुढे जावं असं वाटत असेल तर आई वडिलांनी हे कल्पना करा. म्हणून कुळामध्ये कन्या असो का पुत्र असो, त्याचं स्वागत जसं आज या कन्याचं केलं गेलं तसं असावं. फक्त येणारी जी कन्या मोठी आहे ही कन्या कुळामध्ये पवित्र जे कुळ आहे त्याच्यामध्ये जन्म झाला, त्याच्या अभिनंदनासाठी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पुढे कन्या पुत्र सात्विकतामध्ये जावी आणि सात्विक संस्कार त्याच्यावरती पडावेत. गर्भ अवस्थेमध्ये कुणीही मांसाहारीचं सेवन करू नये. लहान बाळ जोपर्यंत सज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला कधीही ती वाईट गोष्टींना शिकवू नये. काही शिकलेले लोक म्हणतात की कोंबडीचं लागून पडलेलं त्याच्यामध्ये व्हिटॅमिन जास्त असतं, ते पण खाऊ घालतात.
रिकामा सडक पदार्थ आणि घाण पद्धतीचा येणारा पदार्थ तो लेकरांच्या नांदी लागू देऊ नका. काहीतरी चलबिचल होते त्यांचे. म्हणून कुणामध्ये कुठे असो का कन्या असो त्याचं स्वागत झालं पाहिजे. ते सात्विक असलं पाहिजे. आपण माझ्या दुसऱ्या चरणात जे सात्विक लेकर आपण घडवतो घरामध्ये त्यांचा हर्षही वाटतो असा याचा अर्थ आहे. आणि नसतील तर मग आपणही त्यांना त्याच्यामध्ये उत्तर तिसऱ्या चरणामध्ये आहे. गीता भागवत काय श्रवण केलं पाहिजे. हिंदू धर्माचे मेन ग्रंथ आहे ते. गीता से क्या नाता है. गीता हमारी माता है. आम्ही गण आकाशाला पोहोचतोय. महिला चंद्रावर काय चालू 9 महिने राहून आल्या सुनीता विल्यम्स. पण आमच्या महिला घरात बसून सुद्धा गीताकडे नुसतं डुंकून सुद्धा पाहत. ज्या व्यक्तीने गीता वाचली तिचं मनन केलं श्रवण केलं त्या व्यक्तीमध्ये सगळेही गुण असतात. अधर्माच्या व्यक्तीशी धर्माच्या निष्ठेवरती कसं लढायचं याची जाणीव त्याला पाहिजे येते. आपल्या धर्मावरती ज्ञानी आणणाऱ्याचे शपूत आणि तोंड कसं ठेवायचं हे पण त्याला समजतं. सगळ्या गोष्टी कारण साक्षात भगवंताने सांगितलंय. यदा यदा ही जेव्हा जेव्हा धर्मावरती ज्ञानी येते तेव्हा तेव्हा त्याने भी सुदर्शन धरलं ना. कुछ लोग प्रेम की भाषा को नहीं समझते इसलिए उन्हें युद्ध की भाषा में भी समझना चाहिए. आपल्याला त्यांना समजवता येईल. शांतीदूत म्हणून पांडवांकडनं कौरवांना सांगण्यासाठी साक्षात ईश्वर गेले होते. भगवान कृष्ण परमात्मा 3 वेळा गेले पण त्यांनी ऐकलं. शेवटी गरज पडली ज्या हाताने मुरलीच्या सूरमध्ये सगळ्यांना तो दंड करत होता तोच परमात्माला सुदर्शन चक्र चालवण्यासाठी त्यांनी मजबूर करून दिला. तसे काही अदानी जे ते प्रेमाची भाषा समजत नाही म्हणून त्यांच्यासाठी साम दाम दंड जे काही वापरतात ना ते वापरावंच लागतं. आमच्या कोणीतरी एक महात्मा होते त्यांच्या गाडीमध्ये 4 तलवारी होते. मागे जात होते बीडकडे. सहज एकाने विचारलं म्हणे बाबा तुम्ही तर साधू आहात संतात मग तलवारी गाडीमध्ये कशासाठी. ते म्हणजे बेटा हे 4च आहेत त्याच्यात 400 करण्यासाठी जातोय ना. काय सांगितलं त्यांनी हे 4च आहेत त्याचे किती करायचे 400. आणि ज्या दिवशी 400 माझ्याकडे होतील ना तेव्हा 4000 पण याच गाडीत असते. आणि तेवढी ताकद नाही तेवढी पब्लिक पण त्यांच्या पाठीशी आहे. विशेषतः का जर तुम्ही काही इशारा करत असतील ठीक आहे आपल्याला युद्ध नाही छाडायचं पण प्रसंग आला तर आला असतं. म्हणून लेकरांना कुरुक्षेत्राची पण गरज आहे. रात्री 1 वाजता आमच्या केतकेरी शेड्याने पावन खिंडी बाईला 1 दिवस
तेव्हा तो 1.5 वर्षाचा होता का 2 वर्षाचा होता. रात्री 1 वाजता पावन खिंडी बघितला आणि बाजी प्रभू बघितला. सकाळी सकाळी माझी गाडी अंगणामध्ये लागली. आम्ही कीर्तन करून लांब गेलो होतो. आलो 2:30-3ला घरी आणि तेवढ्यात तो खाली उतरून आला आणि मला सांगितलं मस्तपैकी ते 2-3 चंपा काढिलंय ना आजी तुला कुठं म्हणे. म्हटलं काय रे असं काय करतोय. 1 चंपा असा मारे 1 चंपा असा मारे. काय बेटा म्हटलं असं काय खेळतोय तू आज. नाही म्हणे मला बाजी प्रभू बनायचंय म्हणे. हो काय काय बनायचंय तुला. बाजी प्रभू आता बोबडत होत भाषा त्याच्यावर त्याने म्हटलं बाबू हा काय सांगतोय म्हणजे बाजी प्रभू सांगतोय. काय पाहिल्यानंतर पिक्चर बघू नका असं आमचं म्हणणं नाही. पण पिक्चर कोणतं बघावं याची बी अक्कल पाहिजे देखणार असलं. तो पुढे जाऊन आजीचा स्पर्श का बनेना त्याच्यात विषय नाही. पण लहानपणी जर तुम्ही त्याच्या हातात पट्टी केले ना पुढे जाऊन तो कसा बनेल. हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. मी किती जरी सांगितलं तरी मला माहिती इथं तुम्ही सगळे हा म्हणणार हा म्हणणार. घरी जाऊन तुम्हाला जे करायचंय मग आता आम्हाला जे करायचंय आम्ही तेच करणार. विठोबा रखुमा बोलता बोलता 11 वाजून 10 मिनिटं कुठे झाले काही समजलं नाही. पाळणा म्हणतील ना. हा पाळणा पण म्हणायचं आहे हरकत नाही. हा मी येते तेव्हाच येतो का तुमच्या गावात जास्त जेव्हा काहीतरी शिव देखना पडी एक अर्धा दी कारण असं बरेचदा अनुभव झाले बरं का. त्याचं वातावरणच सुरू करून देतो तो माझं कीर्तन सुरू झालं का. काहीतरी म्हणणं आहे त्याचं एकच म्हणणं दिसतंय मला की त्याची प्रभात फेरी चालू व्हायला पाहिजे. आता बघा बऱ्याच दिंड्या रस्त्याला लागलेल्या आहेत. काही दिंड्या उद्या प्रस्थान होत आहेत धुळ्याकडच्या वगैरे. पांडुरंगाचं चिंतनाचं कार्यक्रम चालू होईल आषाढी पौर्णिमापर्यंत गुरुपौर्णिमापर्यंत. म्हणून आतापासूनच काय चालू करून द्यायचंय. उद्यापासून उद्या सोमवार पण आहे पावन आणि पवित्र दिवस आहे. माझी तरी विनंती आहे सर्व केंद्रीयकर मंडळींना महिला मातांनी पण त्याच्यामध्ये भाग घ्या. पुरुष वर्गांनी पण तरुण युवकांनी पण सगळ्यांनी मस्तपैकी उद्यापासूनच आपल्याला प्रभात फेरी चालू करायची. वरती बोट करा बरं कोणाकोणाला विचार चालू करायचे. प्रभात फेरी चालू करणे आपल्या गावनी कोणी तरी बसा तिथं पाळण्याजवळ. मी थोडी घेऊन जाणार आहे तुमचं पुण्य. हा एक हात वरती आला टाळ्या वाजवा. बसा एकाच्या
200 होतील, 204 होतील, नक्की होतील. पण करा, प्रयत्न तर करा. प्रयत्न अंती ईश्वर आहे.